लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। काल दिनांक 1 सप्टेंबर रोजी कोल्हार भगवतीपूर ग्रामपंचायततर्फे ओला कचरा आणि सुका कचरा जमा करून त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमाला ग्रामस्थ, बाजार करू, त्याचबरोबर व्यापारी यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय। महत्त्वाचं म्हणजे दोन्ही ग्रामपंचायतींनी स्वच्छतेची मोहीम हाती घेतल्यानं या मोहिमेचं सर्व स्तरातून कौतुक होतंय। कालगावचा बाजार असल्यामुळे त्या ठिकाणी माजी सरपंच ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे पाटील यांनी स्वतः उभं राहून ग्रामपंचायत यंत्रणेंना कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंबंधी मार्गदर्शन केलंय। कचरा जमा करून विल्हेवाट आवाहन केल्यानंतर काल पहिलाच बाजारचा दिवस होता। दोन्ही ग्रामपंचायतीच्या आवाहनाला व्यापारी, ग्रामस्थ तसेच अन्य ग्रामस्थांकडून 90% प्रतिसाद मिळाला। यावेळी कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नमस्कार सर्व कोल्हार भगवतीपूर वासियांना माझ्यातर्फे गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये गणपती उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होत आहे। आपल्या कोल्हार भगवतीपूर वासियांचा सुद्धा हा उत्सव सुखा समाधानाने आणि आनंदात साजरा व्हावा अशी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। सध्या कोल्हार भगवतीपूरमध्ये किरकोळ स्वरूपाचे वाद आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर मी आमच्या सर्व तरुण सहकाऱ्यांना विनंती करेल की कोल्हार भगवतीपूरचे सामाजिक स्वास्थ्य चांगलं राहील त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी काम करावं। वादविवाद होणार नाहीत याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी। आजचा मुद्दा जो आपल्यासमोर मी घेऊन आलोय तो अतिशय महत्त्वाचा आहे। कोल्हार भगवतीपूर आपली एक मोठी बाजारपेठ आहे। या ठिकाणची लोकसंख्या जवळपास 30 ते 35 हजार दोन्ही गावाची मिळून आहे। आत्तापर्यंत कचरा संकलन करणे आणि त्याची विल्हेवाट लावणे यासाठी ग्रामपंचायत कोल्हार आणि भगवतीपूर यांना अडचण येत नव्हती, परंतु आता आपल्या नगर मनमाड हायवेचं काम सुरू झालेलं आहे आणि पुलाचं देखील काम लवकर सुरू होणार आहे। त्यामुळे आपण ज्या ठिकाणी कोल्हार भगवतीपूरचा कचरा निघत होता, तो डंप करत होतो, त्या ठिकाणी आता आपल्याला कचरा टाकणं शक्य होणार नाही। तसे आदेश देखील ठेकेदाराने आणि संबंधित एजन्सीने ग्रामपंचायतीला दिलेले आहेत। त्यामुळे दोन्ही ग्रामपंचायत समोर कचऱ्याचा खूप मोठा भीषण प्रश्न उभा राहिलेला आहे। मी आपल्या कोल्हार भगवतीपूर ग्रामस्थांना विनंती करू इच्छितो की खूप मोठ्या प्रमाणात दोन्ही गावामध्ये कचरा निर्माण होतोय। त्यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिकच्या कचऱ्याचं प्रमाण खूप आहे। कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतने गेल्या 3-4 दिवसापूर्वीच नागरिकांना सूचना दिलेल्या आहेत की आपला प्लास्टिकचा कचरा आपण घरामध्ये साचवावा व तो ग्रामपंचायतची जी कचऱ्यासाठी गाडी येते त्याच्यामध्ये आमच्या कर्मचाऱ्यांकडे तो कचरा द्यावा। त्या प्लास्टिक कचरा ग्रामपंचायत कोल्हार 5 रुपये किलोने आपल्याकडून विकत घेईल, म्हणजे त्याची व्यवस्थितरित्या ग्रामपंचायत स्तरावरती आम्हाला त्या कचऱ्याची विल्हेवाट लावता येईल। तसंच जो ओला कचरा आपल्या घरामध्ये निघणार आहे, सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की कमीत कमी कचरा कसा निर्माण होईल त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावेत। शक्य होईल तेवढा कचरा आपल्या घरामध्ये, आपल्या आवारामध्येच त्याचं कसं आपल्याला विल्हेवाट लावता येईल त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावेत। कारण कोल्हार बुद्रुक भगवतीपूर ग्रामपंचायतकडे स्वमालकीची जागा कुठं आपल्याकडे उपलब्ध नाही आणि त्यामुळं आपल्याला आता कचरा डंप करणं अशक्य झालेलं आहे। आपल्याला शासनाकडून 10 एकर जागा उक्कलगाव येथे मिळालेली आहे शेती महामंडळाची, परंतु अद्याप ती ग्रामपंचायत कोल्हार बुद्रुकच्या नावावर झालेली नाही आणि जरी ती जागा नावावर झाली तरी लगेच तिथं कचरा डंप करणं आपल्याला शक्य होणार नाही। त्या ठिकाणी बंदिस्त शेड, मोठा प्रोजेक्ट आपल्याला उभारावा लागेल आणि त्यासाठी मोठा कालावधी जाणार आहे। मी आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं पालकमंत्री महोदय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे की जी जागा तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिली त्या ठिकाणी शासन स्तरावरती एक मोठा प्रोजेक्ट जिथं कचऱ्याचं त्याच्यावरती प्रक्रिया केली जाईल असा एक प्रोजेक्ट त्या ठिकाणी शासन स्तरावरती उभारावा आणि नुसतं कोल्हार भगवतीपूरचा नव्हे तर ज्या ज्या गावांची समस्या कचऱ्याची आहे त्या सगळ्यांचा कचरा तिथं संकलित करून त्याच्यावरती प्रक्रिया करावी,
जेणेकरून सगळ्या ग्रामपंचायतीची अडचण दूर होईल. मी परत एकदा सर्व ग्रामस्थांना विनंती करतो, व्यापाऱ्यांना विनंती करतो की कमीत कमी कचरा आपण निर्माण करावा. जो निर्माण झालेला कचरा प्लास्टिक त्यातलं वेगळं करून ते ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांकडं आपण सुपूर्द करावं. ओला कचरा कमी करावा. यापुढे जर रस्त्यावरती कोणी प्लास्टिक कचरा टाकताना आढळला तर त्याला 500 रुपये दंड निश्चित आकारला जाईल. याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. आपलं गाव आपणच सुंदर ठेवायचं आहे. ग्रामपंचायत बरोबर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि आपण सर्वजण ग्रामपंचायतीला सहकार्य करताल अशी मला निश्चित खात्री आहे. परत एकदा दोन्ही ग्रामपंचायतच्या वतीने सर्व ग्रामस्थांना विनंती की कमीत कमी कचरा निर्माण करा, प्लास्टिक कचरा वेगळा करा आणि जी समस्या आपल्या पुढे ग्रामपंचायत पुढे उभी राहिलेली आहे त्यामध्ये आपण सर्वजण ग्रामपंचायतची अडचण लक्षात घेऊन ग्रामपंचायतला सहकार्य करा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.